माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, या शेळीचा अलीकडचा पाय मोडलेला आहे आणि ती पायावरच धरून उभारलेली आहे. तर तो पाय कसा बांधायचा याचा मी तुम्हाला आज दाखवतो. हे पहा, याची पूर्वतयारी चालू आहे. बघूया आता काय ह्यासाठी काय काय लागतंय सर्जेराव. त्याला येळवटा कांब्या काढायच्या बर 5-5 इंचाच्या. बर आणि ते पायाला चौभोवतून जिथं मोडलेल्या ठिकाणी हां हां पूर्ण बांधायचं. बर बर आणि त्याला दाव्यानं बांधून असं नीट बांधून. ठीक आहे ठीक आहे. बांधताना पुन्हा दाखवा आम्हाला. हा दाखवणार. हा कुठं मोडलाय लोंबतोय? हा नक्कीच्या वरच्या बाजूला. हा 2 नंबरच्या कांबीत मोडलेला आहे. तिथं मोडलाय व्हय. बर बर बर. बाजूला दाव कसं लोंबतोय बघ बरं तो. हा हा असा हलतोय पाय. हां बर बर बर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसवा मग, चालू करा बसवायला. हां तिला त्रास होतोय तर तो अशा पद्धतीनं तिला त्यांनी खाली बसवलंय आणि ते बांधणार आहेत आता. हा किती मोडलंय बाबा हे? हे पूर्ण चोरा झाले. या अडकल्यामुळं हाडा चोरा झालेली आहेत पूर्ण. बर बर बर. या हाडं नीट असे ठिसूळ झालेली, चोरा झालेली अशी व्यवस्थित असेच बाबून ह्या कांब्या अशा पद्धतीच्या बांधायच्या. बर बर ठीक आहे. 1 मिनिट तिकडावून खेळा आधी बांध. आपण आधी सुचळी बांध पुन्हा फिट म्हणजे बसवायला भेटतं. अहो पण त्याच्या आत कापडाचं हे घालावं लागतं ना. हा सुतळीचं काय करायला लागलाय तुम्ही? हे पाय बांधायसाठी ही दोरी तयार करायला लागते. बर. आणि दोरी तयार करून नंतर ही दोरी त्या येळावाटाच्या ह्याच्यावर बांधायची. बर 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 बर. हे काय करायला आहे? हे येळवाटा एक कांब्याच्या. बर बर. त्या बांधायसाठी योग्य लांबीच्या करायला लागलाय का? बर 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 ठीक आहे. ही शेळी वय झालेली आहे आणि त्यात गाभण आहे, त्यामुळे तिला उठून उभा राहता येत नाही. उभा केलं की ती खाली पडते. या असं तिला उभा केलं की पाय असा ती धरते आणि तिला उभा राहता येत नाही. पाय तिनं वरच धरलाय. पहा, उभा करा बघू बघू कसं होते. सोडा तुम्ही, सोडा सोडा बघू, सोडा. 3 पायावरती उभा राहू शकत नाही अशी. सोडा 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 बघू, सोडा. हे का पहा, तिनं पाय वरच धरलाय आणि चालता येत नाही तिला. चालवून दाखवा बरोबर. पुढे ढकला. छेव म्हणा तुम्ही फक्त. छळ. हे पहा, ढकला पुढं. हां हा ना. हे पहा तिला चालता येत नाही. बघा, चालवा चालवा बघू बरं. चालायला गेलं की ती खाली पडते. ठीक आहे ठीक आहे. बघूया आता आपण कसे बांधतात ते. हां काय चाललंय पुढं तुमचं? हे आता शेळ्यांच्या लेंड्या घेतलेल्या आहेत. बर. हे आता जरा हे वलग करून ह्या फडक्याला असं पुसायचं. का बरं? हे पट्टी व्यवस्थित अशी फिट्ट बसण्यासाठी. बर बर बर. थांब थांब. हां पुन्हा. हां हे पट्टी बांधायला लागलेलं आहे. हां हां चालतंय. हे पहा असं पद्धतीनं हाडावर हाड ठेवून बांधायचं आहे म्हणतात. याच्यातलं ज्यांना हे माहिती आहे हीच माणसं हे काम करू शकतात. हे पहा चालू आहे. शेळी गाभ आहे त्यामुळं तिला उभा राहता येत नाही, कारण तिचं ओझं तिला पेलता येत नाही, म्हणून हे आपण पाय बांधत आहोत. नाहीतरी कुठल्याही जनावरांचा शेळ्याचा पाय मोडल्यानंतर हा बांधावाच लागतो. हां आता काय करायला लागलाय? आता ही यावटा कांब्या तयार करून या दोरीमध्ये फिट केलेले आहेत. बर बर. आणि हे असं चौफेर असं पट्ट्या पडायला बायला दोन्ही बायला बांधताय. हां हे अशा पद्धतीचं ही चौफेर अशा पट्ट्या येतात. बर. सोड शिळला काय कापतोच काय कोणा? त्याच्यामुळं हलत नाही का ते? हां ह्याच्यामुळं 1 मिनिट थांब. ओके ओके. पिलो तू पण आला का? हा आमचा हा
लहान मुलगा नातू हाही बघतोय कसं बांधतात. हे चालू आहे. अशा पद्धतीनं हे पाय बांधत आहेत. या शेळीला बरं वाटतंय, तिला ओरडत नाही आज. हे पहा शूटिंग पहा. हे पहा, हा आमचा नातू सुद्धा बघायला लागलाय. हा किती दिवस लागतील ह्याला? म्हणजे 15 ते 20 दिवस. 15 ते 20 दिवसात नीट होते म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, मुक्या प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना असं काही झालं की वेळीच ते, काल बहुतेक ही शेळी मला गोठ्यात पडलेली दिसली. हिचा पाय त्या ह्याच्यामध्ये अडकला असावा खाली, किंवा दुसऱ्या शेळीने तिला मारला असावं, पण तिचा पाय मोडला हे लक्षात आल्यानंतर हे अशा पद्धतीनं बांधत आहेत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.